तुळजापुराची भवानी माता महावृषी रेणुका माता आई गोंधळाला यावं गोंधळ मांडला गाय गोंधळाला यावं कोल्हापुराची अंबाबाई वहिनीची सप्तशृंगी आई गोंधळाला यावं गोंधळ मांडला गाय गोंधळाला यावं नगवडीची मर्याई माता सोहंदची रेणुका माता आई गोंधळाला यावं गोंधळ मांडला गाय गोंधळाला यावं. तुमचंही नवीनच लग्न झालंय ना, मग तुम्ही ही गोंधळामध्ये ड्युटी नाचवलीच पाहिजे. हो हो, नवीन लग्न झालेल्या जोडप्याचा मान असतो तो. नाही नाही नको, राहू दे. अहो राहू दे कसं? देवी आईचं कार्य आहे हे, देवी आईचा आशीर्वाद आहे ह्या ड्युट्या. जयंत, तू जर कम्फर्टेबल नसशील ना तर आपण नको जाऊयात ना ड्युटी नाचवायला. जानू गावकऱ्यांचं सोड, तू तुझं सांग, तुझी इच्छा आहे का? खरं तर माझी खूप इच्छा आहे, पण मी तुला फोर्स नाही करणार. जानू, मी तुझ्यासाठी काही करू शकतो. चल नाचूया ते ड्युटी. भावनाताई, अगं इथे काय करते? तिकडे गोंधळ सुरू झालाय. हो, आई कुठे आहे? आतमध्ये चल. काकाला पाळला आणि देवा तुझा गोंधळ घातला. काकाला पाळला तुळजापुरात देवीच्या माझ्या मंदिरात भवानी आईच्या मंदिरात उद उद बोला आई तुळजापुरची भवानी आई मग तुळजापुरची भवानी आहे. आई, मला तुला काहीतरी सांगायचंय. काय काय? मला काहीतरी सांगायचंय. अगं तू आधी नमस्कार करून घे जा. आई, मला खूप
महत्वाचं काहीतरी सांगायचंय तुला. तू आधी मला सांग, तू जॉब पूर्ण केलास का? केला. हो केला. मग झालं तर आता देवी तुझ्या सगळ्या इच्छा पूर्ण करणार बघ. आई हिच्याही घरात चांगल्या मुलाच्या हातून मंगळसूत्र पडणार भावना. अगं माझा विश्वास आहे. आई आई तू थांब, मी आले. काय करू? कसं सांगू आईला काय घडलंय ते? ती बिचारी माझ्या लग्नाची किती आस लावून बसलीये. पण अशात तिला हे कळलं तर किती मोठा धक्का बसेल. नाही, नको. संध्याकाळी डंका झाला हुकुमा उद्याला. संध्याकाळी डंका झाला हुकुमा उद्याला. आरज गोंधळ्या आज करीत अंबाबाईला. जाऊन पाताळा आईला जाऊन पाताळा. करून या खेतरणांना शेष जमाळा. तिरभोणी किरती आईशी तिरभोणी किरती. तिरभोणी किरती आईशी तिरभोणी किरती. सुलभ जोगती तिला वाट भक्ताची पाती. आई राजा आई राजा आई राजा. आई तुळजा भवानीचा. बोला गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आई राजा उदे उदे. देशमुख साहेब, तुमच्या हातून उत्सवाचा प्रसाद मिळणं हेच आमचं भाग्य आहे. कृपा करून असं बोलू नका. हा उत्सव जरी आमच्या कुलदेवतेचा असला तरी सगळा गाव देवीचा भक्त आहे. त्यात आम्हाला प्रसाद वाटण्याची संधी मिळाली हे आमचं आम्ही भाग्य समजतो. हे काय, अजून तुम्ही इथेच आहात? निर्लज्जपणाचा कळस आहे. झाला तेवढा अपमान पुरेसा झाला नाही वाटत. दादा, या क्षणी आम्ही फक्त देवीचे भक्त म्हणून या रांगेत प्रसादासाठी उभे आहोत. बाकी सगळं विसरून फक्त भक्ताला प्रसाद द्यायचा आहे म्हणून प्रसाद नाही का देऊ शकत तुम्ही? तसंही मला आमच्या कुटुंबाला जे काही शाप द्यायचे ते देऊन झाले ना तुझं. मग ते सगळं आता बाजूला सारा आणि फक्त प्रसाद द्या.
शाप अजून शाप द्यायचे कुठे संकेत आणि किती शाप दिले तरी तुम्ही जी पाप केलीत ना ती त्या शापाच्या वरती आहे. त्यामुळे माझ्या शापामुळे तुमची पाप थोडीच धुवून निघणार आहेत. मला 40 वर्ष झालं गेलं विसरून नाही जाऊ शकत का तुम्ही? विसरणं शक्य असतं तर कधीच विसरून गेलो असतो. एवढं सगळं होऊ नये आजही तुम्ही माझ्या समोर येऊन मला प्रश्न विचारण्याचं धाडस करता. एवढी हिंमत कशी झाली? आजही तुम्ही माझ्या समोर येऊन या रिक्षावाल्याच्या बाजूने म्हणताय. शेवटी आपली काय लायकी आहे ते तुमच्या नवऱ्यानं दाखवूनच दिलं. काय करतो तुमचा नवरा? रिक्षा चालवतो. कोणी 20 रुपये, कोणी 50 रुपये, कोणी 100 रुपये, तर कोणी 500 रुपये. दिवसाची कमाई किती? फक्त 1000 रुपये. आणि हा भिकारडा तुम्हाला घर बांधून देणार. हा फक्त भिकेचं लक्षण घेऊन नाही आला, तर हा फसवा सुद्धा आहे. बरं मला एक सांगा, तुमचा नवरा रिक्षा चालवतो हे तुम्हाला माहिती आहे? हो माहितीये मला ते रिक्षा चालवतात. ते जे करतायत ते माझ्यासाठी, आमच्या कुटुंबासाठी. आणि ते जे करतायत त्याची मला लाज नाही वाटत. कारण ते जे करतायत ना त्यामुळे त्यांचा आणि त्यांच्यामुळे माझा स्वाभिमान अजून शाबूत आहे. मला नोकरी जाणं कोणाच्या हातात नसतं. हे जोपर्यंत नोकरी करत होते अत्यंत इमानदारीत करत होते. आणि आता सुद्धा नोकरी गेल्यानंतर त्यांनी कष्टाचा मार्ग निवडला. पाठ मोडेपर्यंत काम करताय. हो त्यांच्याच जीवावर जगतोय आम्ही आणि अगदी आनंदाने जगतोय. वा, अजूनही तुम्ही त्याच्या वागण्याचं समर्थन करताय. हो कारण नोकरी गेल्यावर हातावर हात धरून बसण्यापेक्षा कष्टाचा मार्ग निवडला. माझ्यासाठी अत्यंत कौतुकाची गोष्ट आहे. ते जे करतात त्यात लाज वाटण्यासारखं काहीच नाही. चांगलं. मग मला एक सांगा, ही गोष्ट तुम्ही तुमच्या घरच्यांपासून का लपवून ठेवली? का नाही सांगितली? लाज वाटतेय म्हणूनच ना? काय झालं आता? गप्प का? बोला ना. बोलवा बोलवा तुमच्या मुलांना, सुनांना, नातवंडांना, सासूला. त्यांनाही कळू देत ना की तुमचा नवरा काय करतो. कळू देत त्यांना की त्यांचा बाप, त्यांचा सासरा काय करतो. ते त्यांना कळू देत की त्यांचा बाप एक रिक्षा चालक आहे. कळू देत त्यांना. अहो दादा काही खोटं बोलला नाही. तुम्ही रिक्षा चालवतो याची जर आपल्याला लाज वाटत नसेल तर आपण आपल्या मुलांपासून का लपवतो ही गोष्ट? आपण त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकूया. नाही लक्ष्मी, हे तुम्ही ऐका माझं. आपण कुणाकडून काही ओरबाडत नाही आहोत, कुठलं पाप करत नाही आहोत. अहो कष्टाने पैसे कमवताय तुम्ही, मग काय लपवायचं त्या? तुम्ही मान खाली घालावी असं काही करत नाही आहोत. आणि मुलांना काय वाटेल, मुलं काय म्हणतील याचा विचार नका करू तुम्ही. अहो तुमचा आदर्श ठेवावा असं वागणं आहे तुमचं. आणि हे बघा, काही हो मी आहे ना तुमच्या बरोबर. तुमची लक्ष्मी तुमच्या बरोबर आहे. तुम्ही कशालाही घाबरू नका. आपण सगळं खरं खरं सांगून टाकू. तुम्ही मला वचन द्या, आपण लवकरात लवकर आपल्या मुलांना हे सगळं सांगणार आहोत.
वचन द्या मला. लक्ष्मी, मी काही ऐकणार नाहीये. आपण सगळं खरं सांगून द्या. आता शांत हो. चल प्रसाद घेऊन येऊ. लक्ष्मी, देवीच्या प्रसादावर कोणाचा मालकी हक्क नाहीये. सगळ्यांप्रमाणे आपलाही तितकाच हक्क आहे त्यावर. चल. देवी आई, तुझ्या संकेताप्रमाणे मी भावना मॅडमच्या गळ्यात मंगळसूत्र बांधलं. आता आम्ही 7 जन्मांसाठी बांधलं गेलं. मला माहितीये की भावना मॅडमना आजवर खूप सहन करावं लागलंय. खूप टोमणे ऐकलेत त्यांनी. पण आता मी त्यांच्या कायम सोबतच आहे. इथून पुढे त्यांचा कधीच अपमान होणार नाही आणि सगळेजण त्यांना मानाने वागवतील. ही सगळी जबाबदारी आता माझी. आणि हे सत्य लवकरात लवकर त्यांना सांगेन. आजपर्यंत माझ्या लग्नावरून अनेकांनी मला टोमणे मारले. अनेक लोक मला नाही नाही ते बोलले. पण मी कधीच कोणाला काहीच उलटून नाही बोलले. सगळं सहन केले. आता मात्र या सगळ्याचा कहर झालाय. माझ्या नकळत माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र कुणी घातलं? माझ्या नशिबाची अशी चेष्टा करून काय मिळालं त्यांना? कोण होता तो माणूस? काय उत्तर देऊ मी सगळ्यांना? कोणी घातलं माझ्या गळ्यात मंगळसूत्र? त्याचे माझ्या आयुष्यावर काय परिणाम होतील याचाही विचार नाही केला त्यांनी. कोण असेल तो भ्याड माणूस? माझंही आता ठरलंय. माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र कुणी बांधलंय हे मला जोपर्यंत कळत नाही ना, तोपर्यंत हे मंगळसूत्र मी माझ्या गळ्यातनं काढणार नाही. माझी खात्री माझ्या आजूबाजूलाच असेल. माझ्या गळ्यातलं हे ओझं त्याच्या नजरेसमोर कायम दिसलं पाहिजे त्याला. त्यांनी केलेल्या या भ्याड कृत्याची आठवण त्याला सतत झाली पाहिजे. त्यांनी समोर येऊन माझी माफी जरी मागितली ना, तरीही मी त्याला सोडणार नाही. माझ्याशी अशी जीवघेणी मस्करी करणाऱ्याला मी कधीच माफ करणार नाही. चला आई बाबा येतो आम्ही. अरे अगं बाई, लगेच निघाला? तसं कसं चालेल?
हे म्हणजे तुम्ही फक्त आम्हाला इथे सोडायला आलात आणि चाललात. आता आलाच आहात तर 1-2 दिवस तरी राहा ना. आई नक्कीच थांबलो असतो, पण उद्यापासून परत सगळं रुटीन सुरू होणार आहे. ऑफिस आहे, मीटिंग्स आहेत. म्हणजे आता घरी पोचायला उशीर झाला ना तर झोपायलाही उशीर होईल. जयंत, अरे तुझं म्हणणं बरोबर आहे, पण आत्ताच कळलंय की उद्या स्वामीजी येत आहेत आणि मला असं वाटतंय की तुम्ही दोघांनी त्यांना भेटावं. हो ना. जानू, अगं तू तरी थांब ना. जानू, तुला राहायचंय का? नाही तसं नाही. आणि तुला पण उद्या सकाळी लवकर ऑफिसला जायचं असेल ना. का जानू, जावई बापू, अहो कामं तर काही रोजचीच आहेत ना. राहा की. आई अगं तू त्याला नसेल जमत तर नको आग्रह करू. आणि खरंच अगं त्याचं उद्या ऑफिस पण आहे. निघतो आम्ही. अगं जानू, तुला माहेरी राहण्याची इच्छा असेल तर अशा वेळी मी नाही म्हणेन का? राहूया आपण. खरंच? ऑफकोर्स. अगं बाई, बघ हा ना, ते पण राहणार. तुम्ही एक काम करा, आमच्याच खोलीत आराम करा आज. हं? अगं नाही, काय आहे, सकाळी यांना आणि मला दोघांनाही लवकर उठायचंय. स्वामीजी येणार आहेत ना, खूप तयारी करायची आहे. पण हो, सकाळी जरा लवकरच जागा करेन बरं, म्हणजे जरा निवांत गप्पा होतील ना. आई जयंत, अरे अजिबात संकोच करू नकोस, आमच्या खोलीत झोपा तुम्ही. राईट. गप्पा तर व्हायलाच हव्यात. गप्पा होतील तेव्हाच तर मला त्या मॅडबद्दल माहिती काढता येईल. तो जानूचा इतका चांगला फ्रेंड असेल, घरात सगळ्यांना माहीत असू शकतो. हॅपी लग्न टू यू. हॅपी लग्न सिद्धिराज गाडे पाटील. हॅपी भावना मॅडम टू यू. हॅपी लग्न टू यू. भावना मॅडम, तुम्ही माझ्या समोर नसलात तरी काय झालं. माझ्या मनात, माझ्या विचारात, माझ्या स्वप्नात फक्त तुम्हीच आहात. लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. थँक्यू सिद्धिराज. अहो, मलाही तुम्ही खूप आवडता सिद्धिराज. अरे नाही नाही हो भावना मॅडम, अहो काय बोलताय तुम्ही. अहो असं कसं. नाही नाही, लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा. हे घ्या.
माझ्या गळ्यात मंगळसूत्र घालणारा माणूस कोण होता हे जोपर्यंत मला कळत नाही ना, तोपर्यंत हे मंगळसूत्र मी माझ्या गळ्यातनं काढणार नाही. असं किती दिवस मी गळ्यात मंगळसूत्र लपवणार आहे? मला कुणाला तरी याबद्दल सांगायलाच हवं. पण कुणाला सांगू? आईला हे ऐकून किती त्रास होईल. वहिनीला सांगू का? नाही, नको. आईलाच सांगते. तिलाच माझ्या मनाची घालमेल कळेल. भावना आहे. हा भावना आहे, मला झोप आले. मला थोपटून झोपवशील? हो, या. सावकाश बसा. भावना आहे, मला गोष्ट सांग ना. सांग. एक ना जंगल होतं. त्या जंगलात खूप प्राणी राहत होते. सिंह, वाघ, कोल्हा, लांडगा, हत्ती, खूप प्राणी. आणि सिंह ना त्या जंगलाचा राजा असतो. मग तो सिंह एके दिवशी ठरवतो की आता आपल्याला शिकार करायची आहे. त्याला खूप भूक लागलेली असते, म्हणून तो शिकार भावनाचं लग्न लवकर व्हावं म्हणून केलेला विधी आता संपन्न झालेला आहे. योग तरी तसा आहे. मनात किंतु न बाळगता तिने मनापासून भक्ती केली तर मार्ग नक्की सापडतो. समथिंग इज रिअली ऑड. उत्सवात जानूचा मूड मध्येच बदलला आणि तिच्या डोक्यात काहीतरी वेगळं सुरू झालं. तिला तो मॅड दिसला असेल का? की चोरून भेटली असेल त्याला? त्या मॅडने फोन किंवा मेसेज काहीतरी केलंच असेल. काय झालं जयंत? काही हवंय का तुला? काय नाही जानू. मला असं वाटलं की तुझा फोन वाजत होता, पण नव्हता वाजत. अच्छा जयंत, तुला इथे झोप लागेल ना रे? नाही म्हणजे नवीन जागा आहे म्हणून विचारते. जानू, नवीन जागेपेक्षाही आईबाबांनी त्यांची रूम आपल्याला दिली आहे हे बघून मला थोडं ऑकवर्ड झालंय. अरे मी त्यांना कितीतरी वेळा म्हणत होते असं नका करू, असं नका करू, पण तू त्यांचा लाडका जावई ना, मग ते काही ऐकणार आहेत माझं? आणि तसंही आमच्या या घरात खोल्या थोड्या कमीच आहेत, त्यामुळे
कधी कधी आम्हाला असं ऍडजस्ट करावं लागतं. जानू, मला तुम्हा सगळ्यांचं हेच खूप आवडतं. म्हणजे किती काही झालं ना तरी तुम्ही सगळे एकमेकांचा किती विचार करता, किती कनेक्टेड असता तुम्ही. जयंत, एक सांगू, माझा आजचा दिवस खूप छान गेला. म्हणजे तुझी इच्छा नसतानाही तू मला उत्सवाला घेऊन गेलास, त्यासाठी खरंच थँक्यू. लवकरात लवकर या मॅडचं प्रकरण समोर यायला हवं. जानू माझी आहे आणि ती फक्त माझीच असायला हवी. काय ग, सगळी तयारी झाली की नाही? हो आई. अहो, पण तुमचा चेहरा का पडलाय? एवढा मोठा ज्ञानी माणूस आपल्याकडे येतोय, तुम्ही असं स्वागत करणार त्यांचं? अहो, तुम्हाला विचारतो आम्ही काहीतरी. पप्पा, ते आज भार्गवदास स्वामी येणार आहेत ना घरी, म्हणून आई थोड्या उदास आहेत. अरे, स्वामीजी घरी येणार आहे तर चांगली गोष्ट आहे. त्यात उदास होण्यासारखं काय ग? नाही म्हणजे ते घरी येणार आहेत म्हणून मी उदास नाहीये. मग ते आल्यावर काय सांगतील ह्याची काही कल्पना नाही म्हणून. म्हणजे काय म्हणायचं आहे का तुम्हाला? नाही म्हणजे मागे ते आले होते ना, की त्यावेळी अधिराज बद्दल त्यांनी असं सांगितलं होतं की त्याला राजकारणामध्ये गती येणार नाही, आणि तसंच झालं. त्याच्या आधी सुद्धा मागे सिद्धूबद्दल असं म्हणाले होते की शिक्षणात त्याची प्रगती होणार नाही, तेही खरं ठरलं. त्यामुळे आता परत आल्यानंतर काय सांगतील या विचाराने मला धडकीच भरली आहे. कमाल आहे अगं, यात धडकी भरण्यासारखं काय आहे रेणुका? आळंदीचे स्वामी भार्गवदास हे अत्यंत ज्ञानी माणूस आहे. साधक आहेत ते, साधक. ते आपल्याकडे येतात तेव्हा नेहमी आपल्याला मार्गदर्शन करतात ना. कितीतरी चांगल्या गोष्टी सुद्धा केलेल्या आहेत त्यांनी. आता हे राजकारणाचंच घे. काय रे बाबा, आजपर्यंत जे काही आम्हाला यश मिळालं ना ते त्यांनी मार्गदर्शन केलं त्यामुळे झाले. तुम्ही ना नको त्या वाईट गोष्टी लक्षात ठेवताय. आणि वाईट म्हणजे तरी काय ग, त्यांनी सांगितलेली सगळी बाकी तर खरी ठरलीत ना. आता तुम्हाला नाही आवडली ही गोष्ट वेगळी. आता ते येणार आहेत, आपण प्रसादाची तयारी करावी हे राहिलं बाजूला. आणि हे डोक्यात नको ते संशय डोकं वर काढत बसतात. बघत काय राहिलाय? चेहऱ्यावरती जरा प्रसन्नता आणा आणि जा कामाला लागा. कमाल आहे. तुम्हाला आवडतं ना म्हणून सांजा केलाय. घ्या, लाजू नका. आई, अगं लाजायला तो काय नवीन आहे का आता? आई, अगं ते स्वामीजी कधी येणार आहेत? निदान अर्ध्या दिवसाने तरी जाऊ दे ना मला ऑफिसला. संतोष, तुला कधी मी सुट्टी घ्यायला सांगते का? आज काही ऐकणार नाही मी. पूर्ण दिवस घरी थांबायचंय तू. पूर्ण दिवस म्हणजे अख्ख्या दिवसाचा पगार? गेला तरी चालेल. विणा, त्याला काय हवंय बघ. नाही नाही, काही नकोय मला, काही नको. वीणा बहिणी, फॅनचा स्पीड वाढवता का? 5 वरच आहे हा फॅन. बटन याच्या पुढे जात नाही ना. हाऊ फनी. नाही म्हणजे गरमी खूपच वाढली आहे ना आता. ओ गॉड, अजून 1 महिना आपल्याला सर्व्हाइव्ह करायचंय. हाऊ सॅड. भावनाताई, अहो तुम्हाला गरम नाही होते का? आणि हे काय, गळ्याभोवती अशी ओढणी का गुंडाळली तुम्ही? बापरे, तुमच्याकडे बघून तर मला खूपच उकडायला लागले. नाही, मला नाही गरम होतं. काय सांगताय काय? बापरे,
मला तर उकाड्याने खूपच इरिटेट होते. लक्ष्मी, वास कसला येतोय? गॅसवर काही ठेवलंयस का तू? दूध अगं बाई, दूध दूध दूध. तरी मी मगासपासून विचार करत होते की मी काहीतरी विसरले भाऊ. तरी बरं लवकर आठवलं तुला. दादा, तू ना वहिनीला बोलायची एकही संधी सोडू नकोस. त्या माणसाने अशा संधी देऊच नाही ना. अरे बरं जानू, आज आपल्या घरी स्वामीजी येणार आहेत. जयंत, हे आळंदीचे खूप मोठे स्वामी येतं. भार्गवदास नाव आहे त्यांचं. अरे फार मोठे विद्वान आहेत ते. माझी इच्छा आहे की तुम्ही दोघांनी स्वामीजींना भेटावं आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावेत. खरं तर म्हणूनच मी काल तुम्हाला म्हटलं की इथेच राहा. स्वामी म्हणजे ते काय करतात? जावई बापू, जे स्वामीजी आहेत ना ते सिद्ध पुरुष आहेत. म्हणजे खूप मोठे स्वामीजी आहेत ते ना एखाद्या व्यक्तीचा चेहरा त्यांनी पाहिला की त्या व्यक्तीचा भूतकाळ, वर्तमान काळ, भविष्यकाळ सगळं सगळं सांगतात. तुमच्या मनात जर एखादा प्रश्न असेल तो तुम्ही त्यांच्यासमोर मांडला की ते अचूक मार्गदर्शन करतात. तुम्ही आज बघालच. पण म्हणजे हे स्वामी माझा चेहरा बघून माझ्याबद्दल आणि वेंकी दादाबद्दलही सांगू शकते, किंवा मी जानूशी कसं वागतो ते. तसं झालं तर सिरियस प्रॉब्लेम आहे. नमस्कार का. सौभाग्यवती भव. या. अधिराज, स्वामीजी, संपतराव गाडे पाटील परिवाराकडून एक छोटीशी भेट. स्वामीजी, समृद्धीचं प्रतीक असलेली गजांत लक्ष्मी आहे, त्यात स्वीकारावं आपण. आम्ही कुठलीही भेटवस्तू स्वीकारत नाही. स्वामीजी, जसं तुम्ही म्हणाल तसं हरकत नाही. स्वामीजी बसावं. स्वामीजी, जेव्हा तुम्ही गावात येता तेव्हा आवर्जून कायमच आमच्या घरी येता. आम्हाला खूप बरं वाटतं. अहो, तुमच्या मार्गदर्शनाची आम्हाला कायमच गरज असते. आणि आजही तुम्ही काही सांगितलं तर आम्हाला समाधानच मिळेल. कर्तव्य ही कौटुंबिक आणि व्यावसायिक दोन्ही प्रकारची असतात. मनुष्यानी ही दोन दालनं कायम स्वतंत्र ठेवायला हवीत. प्रपंचात सगळं आपल्या मनासारखं घडेल अशी इच्छा बाळगणं चुकीचे आहे. आपल्या पदरी जे पडेल ते समाधानानं स्वीकारावं. रेणुका, बघत काय उभी राहिलीस? नमस्कार कर स्वामीजींना.
सौभाग्यवती भव. माणसानं नदीसारखं प्रवाह नेईल तिथे जावं, पण वाट हरवली तर नवीन खोऱ्यातून वाहत राहण्याची तयारी ठेवावी. जुनाट कल्पनांना धरून राहिल्यामुळे आपली विचारशक्ती खुंटते. काळाबरोबर पुढे जात राहणं यातच शहाणपण आहे. प्रपंचात यश मिळवण्यापेक्षा समाधान मिळवणं जास्त महत्वाचं आहे. एखादा मनुष्य यशाच्या शिखरावर पोहोचला नाही तरी प्रवासात तो काय शिकला हे महत्वाचं आहे. सौभाग्यवती भव. जगातली सगळी युद्ध ही कुठल्या ना कुठल्या लोभापायी होतात. सत्तेचा लोभ, धनाचा लोभ, कुठलाही लोभ हा वाईटच. सचोटी आणि प्रामाणिकपणा गाठीशी असावा. शेवटी विजय इतरांवर नाही, आपल्या मनावर मिळवायचा असतो. स्वामीजी, तुम्हाला चालणार असेल तर एक प्रश्न विचारू? थांब. त्यांना सारखे प्रश्न विचारायचे नाही, त्यांना खूप कामं असतात. हा तुमच्या नवीन सुनेसाठी आणलेला गंडा. पण हा गंडा बांधण्याआधी याची पूजा करावी लागेल. हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरिओम तत्सत, हरि. भक्तीने स्मरता नित्यायु कामार्थ साधित. प्रथम नाव कुंद दुसरे गदंते कृष्ण पिंगाष्टक चौथे गजव करते पाचवे शिलंबोदर संवेद. तुमच्या नवीन सुनेला बोलवा. तुमच्या होणाऱ्या नवीन सुनेला बोलवा. स्वामीजी, हीच आमची होणारी नवी सून आहे. ही या तुमच्या घरची नवीन सून नाही.